चला तर मग आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी। त्यासाठी घेतले मी आधी लसूणला आपण छानपणे वाटून घेऊ। आपला लसूण इथं छानपैकी वाटून झालाय। आता आपण घेऊया एक पॅन चटणी बनवण्यासाठी। पॅन गरम होऊ देऊ आधी। आपला पॅन इथं गरम झालाय। आता त्याच्यात घालू आपण तेल। तेल गरम झालंय, आता त्याच्यात घालूया आपण कढीपत्ता, आपण जिरं, कढीपत्ता जिरं छान भाजला आहे तेलात। आता आपण त्याच्यात घालू लसूण। आता लसणाला आपण तेलात छान भाजू देऊ। आपले लसूण इकडं छान भाजताय तोपर्यंत आपण इकडं चवीनुसार चटणी, त्याच्यात मसाला, हळद, या मिक्सचर मध्ये आपण पाणी घालू। पाणी थोडं त्याला असं छान मिक्स करून घेऊ आधी। आपले लसूण पण इकडे छानपणे भाजून झाले। आता आपण त्याच्यात घालूया हे पेस्ट। गॅस थोडा स्लो ठेवू। आता आपण घालूया याच्यात पाणी। आता चटणीत घालूया मीठ चवीनुसार। आपली चटणी इथं छानपैकी झाली आहे। आता आपण इथं गॅस बंद करून देऊ। आता आपण पोळी सोबत तिला खाऊ शकतो आरामाने।